पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजप उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी 6,02,008 मते मिळवून एकतर्फी विजय प्राप्त करून पालघरमध्ये कवड फुलवले आहे। ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबळे यांनी 4,16,822 मते मिळवून राहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हे 2,54,011 मते मिळवत मोठ्या फरकाने 3 क्रमांकावर राहिले। तिन्ही मतदारसंघात भाजपने मोठे मताधिक्य घेतले, त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला। पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव। देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी दिवसामध्ये अतिशय सक्षमपणे आमचे पालकमंत्री माननीय अनिल चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्याने महायुती घटक पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने ज्या पद्धतीने त्या यंत्रणा राबवली, प्रचार केला आणि आपण स्तरावर आपले कार्यकर्ते गेले, मतदान मागितलं। गेल्या 10 वर्षांचे मोर्चांचं काम जनतेने जवळून बघितलेलं आहे आणि म्हणून त्या 10 वर्षांची निष्पत्ती म्हणून आपल्याला भरभरून मतांचं दान हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं आहे। 1,84,000च्या प्रचंड मताधिक्याने हा विजय प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे अभिनंदन। मी आहे पालघरचे हकदार जे बरोबर आहे। हो हो, ते जेवढे पालकमंत्री चव्हाण साहेब आहे, भरतभाई आहे, महेंद्रजी चव्हाण साहेब आहे, घटक पक्षातील सर्व पदाधिकारी जाधव साहेब असतील, या सर्वांसोबत आपल्या घटक पक्षातले भारतीय जनता पार्टीचे सुपर वॉरियर्स असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, बूथ प्रमुख असतील आणि त्यासोबत तळागाळात राबणारे सर्व कार्यकर्ते हे या विजयाचे हकदार आहेत आणि म्हणून तुम्हाला आज शब्द देतो, ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी काम केलंय, सक्षमपणे उत्साहात काम केलंय आणि त्यामुळे पालघर लोकसभेच्या सर्व मतदारांनी विक्रमी 6 लाखाच्या वरती मतदान आपल्याला झालेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो की काम करताना तुम्ही सर्वजण माझ्यासाठी सारखे असतील। पालघर लोकसभेच्या प्रत्येक नागरिक ज्यांनी मतदान केले किंवा ज्यांनी मतदान केलं नाही त्या सर्वांचा मी प्रतिनिधी आहे आणि त्या सर्वांसाठी मी काम करेन आणि